हॅलो, मी पूर्वा पाटील, पूर्वा एक्सप्लोर्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्ता आम्ही आहोत फुकॉकमध्ये आणि इकडून आम्ही चाललो आहोत दनांगला. त्यासाठी आमची आता फ्लाईट आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 6:15. सो यापूर्वी माझा होचिमिन सिटी आणि फुकॉकचा व्लॉग आहे, तर तो तुम्ही बघा नक्कीच. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आणि हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, स्टे ट्यून. तर दानांग ही सेंट्रल व्हिएतनाममधली एक प्रीमियम कोस्टल सिटी आहे. इकडे पोचल्यावर हॉटेलपासून जवळच असणाऱ्या भोजन इंडियन रेस्टॉरंटला आम्ही गेलो. तिथलं जेवण सुद्धा खूप छान आहे. आणि ही आहे ग्रँड गोल्ड हॉटेलची आम्ही राहत असलेली रूम. इथले रूम स्पेशियस आहेत, व्ह्यू सुद्धा छान आहे. पण हे हॉटेल तितकं क्लीन नाही आणि इकडे सर्व्हिस पण आम्हाला तितकी चांगली मिळाली नाही. तुम्ही दानांगला आला तर दुसऱ्या हॉटेलचा विचार करा. वेलकम टू दानांग. आणि आता आम्ही आलो आहोत मार्बल माउंटनला. सो मार्बल माउंटनवरती जाण्यासाठी 150 ते 300 पायऱ्या आहेत टोटल. आणि तुम्हाला पायऱ्यांनी जायचं नसेल तर लिफ्टनी सुद्धा जाऊ शकता. फक्त यासाठी वेगळे चार्जेस भरावे लागतात. Da Nang is the most popularly known as the Miami of Southeast Asia. आणि हा आहे ड्रॅगन ब्रिज. इकडे प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता फायर आणि वॉटर शो असतो. अँड दिस इज द लव्ह लॉक ब्रिज ऑफ दानांग. आणि हे आहे हान मार्केट, दानांग मधलं सगळ्यात मोठं शॉपिंग मार्केट. आणि त्यानंतर आम्ही गेलो आलुविया चॉकलेट्सला. इकडे तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स टेस्ट करू शकता आणि त्यानंतर विकत घेऊ शकता. आणि या दिवसाचा शेवट आम्ही एका सुंदर आणि प्रसन्न ठिकाणी जाऊन केला, लेडी बुद्धा. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सनवर्ल्ड बाना हिल्सला. इकडे व्हिएतनाममधलं फेमस गोल्डन हँड्स ब्रिज आहे. आम्ही इकडे वाव प्रायोरिटी पास घेतला होता, यामुळे आम्हाला जास्त वेळ रांगेत थांबायला लागलेलं नव्हतं. आणि हेच आहे गोल्डन हँड्स ब्रिज. आणि हीच आहे बाना हिल्सची अल्पाईन रोलर कोस्टर राईड. इट्स अ बेस्ट एक्सपिरियन्स. इथे इंडोर फॅन्टसी पार्क सुद्धा आहे. दानांगमध्ये परत आल्यावर आम्ही गेलो दानांग फूड टूर फेस्टिवल 2026 ला. पण इकडे आम्ही खाण्यासारखं काहीही नव्हतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो कोकोनट विलेजला, जे फेमस आहे बास्केटबोट राईडसाठी. मी आणि बाबांनी सुद्धा बास्केटबोट स्पिनिंगचा एक्सपिरियन्स घेतला आणि हे खूप मजेशीर होतं. आणि कोकोनट विलेज नंतर आम्ही गेलो होईयानला. आणि ही आहे होईयानची सिल्क फॅक्टरी. होईयान
हे व्हिएतनाममधलं रिमार्केबली प्रिझर्व्ड युनेस्को लिस्टेड एन्शंट टाउन आहे. इथल्या लँटर्न स्ट्रीट्स खूप फेमस आहेत. आणि हा न्यूयॉर्क स्टाईल पिस्ताशिओ क्रॉसॉ एकदम टेस्टी होता. आणि मग टुकटुकमध्ये बसून आम्ही होइयान टाउनची सफर केली. आणि होइयान क्विझिन या रेस्टॉरंटमध्ये आम्ही व्हिएतनामीज डिनर घेतला. इकडे संध्याकाळी 5:30-6 वाजताच डिनर केला जातो. अँड द फूड वॉज रिअली व्हेरी टेस्टी. आणि हीच आहे होइयानची होई रिव्हर. हे दृश्य बघितलं की होइयानमधून परत जाऊच नये असं वाटतं. इकडे असं म्हणतात की आपण विश मागून हा दिवा जर नदीत सोडला तर आपली ती इच्छा नक्की पूर्ण होते. सो हा होता दानांग आणि होइयानचा व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.